नमस्कार शिको शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। जात्यावरच्या पारंपरिक ओव्याच्या भागामध्ये मी गरिबी काय असते या विषयावर ओव्या घेणार आहे। ओव्या संपूर्ण ऐका आणि ओव्या आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा अजून नवनवीन ओव्या, भक्तिगीते, अभंग, गीत, प्रेमगीत हे सर्व ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग ऐका ओव्या। जरी फाटक लुगाड, जरी फाटक लुगाड, नाही वाटत लाज, नाही वाटत लाज, नशिबान मिळालया, नशिबान मला गरिबीचा राज, मला गरिबीचा राज, उखंड्याची त्या पिठाला, उखंड्याची त्या पिठाला, दैनाव कधीतरी, क्षणोक्षणी जगताना हाच विचार अंतरी, क्षणोक्षणी जगताना हाच विचार अंतरी, नशिबाच्या खेळातून नाही सुटका कुणाची, नाही भाजत वातीत पोळी त्या मी पणाची, नाही भाजत वातीत पोळी त्या मी पणाची, जरी छप्पर रायाला, जरी छप्पर रायाला, वाटते ना कधी खंत, कुटुंबाच्या सोबतीन सुख भोगी ते अनंत, कुटुंबाच्या सोबतीन सुख भोगते अनंत, नाही मलमली गादी, नाही रुईची वाऊशी, जाते कामान थकून झोप पडल्या सरशी, जाते कामान थकून झोप पडल्या सरशी, लख विजेचा ना दिवा, मीन मीन सौम्यवात, माझी लख ती झोपडी चांदण्याच्या प्रकाशात, माझी लखा के झोपडी चांदण्याच्या प्रकाशात, किलबिल पाखराचा उठवी पहाटे मला, किलबिल पाखराचा उठवी पहाट मला, झोपडीत नाही माझ्या घड्याळ व गजराला, झोपडीत नाही माझ्या घड्याळ व गजराला, रवी फेकी तो पहिले, रवी फेकी तो पहिले, माझ्या अंगणी किराणा, सडा पारी जातकाचा, मला टाकी तो मौन, सडा पारी जातकाचा, मला टाकी तो मौन, नाही झोपडीला माझ्या, नाही झोपडीला माझ्या, कडी कुलूप दार, निसर्गाच्या सानिध्यात सजलेलं माझं घर, निसर्गाच्या सानिध्यात सजलेलं
ओव्या माझ्या स्वरचित आहेत. धन्यवाद.